आनंद भगवान की जय। सद्गुरु महाराज की जय। ओम श्री परमात्मने नमः। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। हरि ओम शांति शांति शांति। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुनाथाय नमः। श्री सर्वदेवी देवताय नमः। श्री सर्वसाधु संताय नमः। श्री सर्वभक्त भागवताय नमः। श्री सर्वसज्जनाय नमः। श्री सर्वदुर्जनाय नमः। श्री सर्वभूताय नमः। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा। नमो आद्यरूपा अनंता परेशा। नमो मंगला मंगल वेदहारी। नमो तत्कृपा पूर्णदोषा निवारी। सद्गुरु महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण भगवंताच्या नामानं पवित्र करा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। परारविंदेन परारविंदे भोगारविंदे विनिवेशयन्तं वटश्च पत्रश्च पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। जीवे देव गोविंद नामो परमात्मे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतु कामाकिल गोपकन्या मुरारी बाला वितकेतरोते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधूकरम्म सर्वे मिलित्वा समवासयोगम्।
विठ्ठल बाबा की जय। उपस्थित सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। सुत महाराज कथा सांगत आहेत। शौनकादी विनंती करत आहे कथा सांगण्यासाठी की सर्व शास्त्रांचं जे सार आहे, सर्व 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं सार अशी कथा मला सांगा। तेव्हा सुत महाराज सांगतात की तुम्हाला मी पवित्र पावन मंगलमय जिवंत असताना मोक्षाची प्राप्ती करून देणारी, भगवंताची प्राप्ती करून देणारी अशी कथा सांगत आहे। ती कथा आहे भागवत कथा। श्रीमद भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ समजू नका। हा श्रीमद भागवत भगवंतांनी धामाला निघून गेले आणि भगवंतांनी आपलं स्वरूप या भागवताच्या ठिकाणी साठवलं। म्हणजे हा भागवत ग्रंथ म्हणजे भगवंताचा वाङ्मय स्वरूप आहे। ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वनपूर्ण अनंत होता या शरण अजित टळे जन्म मरण त्रितापदाती दिले जाती नातही वदती कृष्णपदी देहो माता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू भगवंता आरती करू भगवंता। या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणानं आपल्या पितापाचा नाश होतो, जन्म मरण सुटत, मोक्षाची प्राप्ती होते असा महिमा या ग्रंथात आहे। अहो, त्रिवेणी संगमामध्ये जाण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, वेळ खर्च करावा लागतो, अनेक प्रकारचे कष्ट होतात। तेव्हा पुढे त्रिवेणी संगमाचं स्नान होतं प्रयागाचं, आणि त्या स्नानानं फक्त तुमचे शरीराचे दोष जातील, पाप जातील। मनाचे पाप जात, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे। किती जरी तीर्थ केले तरी तुमच्या मन संकल्पाची जी पाप आहे हे जाऊ शकत नाही। पण श्रीमद भागवत कथा ऐकली तर या ठिकाणी ही कथा म्हणजे साक्षात त्रिवेणी संगम आहे। कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम असा हा
या ठिकाणी देव आहे, श्रीमद भागवताच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण आहे. श्रवण करण्याच्या निमित्तानं तुम्ही भक्त आहात आणि या कथेमध्ये चालत असणारा जय घोष हे भगवंताचं नाम आहे. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी. फक्त या ठिकाणी काय करावं लागतं? कथा भागीरथी श्रम लागे पार, 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 कथा भागीरथी श्रम लागे पार. कथा भागीरथी श्रम लागे पार, कथा भागीरथी श्रम लागे पार. करावे एकाग्र मन येते, करावे एकाग्र मन येते. करावे एकाग्र मन येते, करावे एकाग्र मन येते. कथा भागीरथी श्रम लागे पार, कथा भागीरथी श्रम लागे पार. भागीरथी स्नानासाठी श्रम लागतात, पण या ठिकाणी करावे एकाग्र मन येते. या ठिकाणी फक्त सर्वांगाचे कान ऐकून करून ऐका. इतकी गोड कथा आहे माय बापा होई, किती वेळा ऐकली तरी मन भरत. खादलेसे खावे वाटे, भेटले भेटे यावधी. पुन्हा 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 ऐकावं असं वाटतं. किती सांगणारे सांगतात, किती ऐकणारे ऐकतात, पण तरी तृप्तता हो नाही. ही कथा जेव्हा शुकदेवाने राजा परीक्षितीला सांगितली, तेव्हा राजा परीक्षितीचा उद्धार झाला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं की अशी काय कथा आहे ही, की राजा परीक्षितीने ही कथा ऐकली तर साधूच्या शापातून तो मुक्त झाला. म्हणून ब्रह्मदेवानं जगात असणारे सर्व ग्रंथ एका पारड्यात टाकले आणि एका पारड्यामध्ये भागवताचा ग्रंथ ठेवला. तर त्यावेळेस भागवताचं पारडं खाली गेलं, म्हणजे जड झालं. म्हणजे जगातील जेवढे काही ग्रंथ असतील त्या सर्व ग्रंथांमध्ये भागवत ग्रंथ श्रेष्ठ आणि उत्तम दर्जाचा आहे. या भागवताचा महिमा राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरण येणार आणि म्हणून तो राज सिंहासन सोडून गंगेच्या किनाऱ्यावरती आनंद धामामध्ये आला. तेव्हा स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी आले आणि शुकदेवांना सांगतात, शुकदेवजी, राजा परीक्षिती 7 दिवसात मरणार आहे आणि हे अमृत आणलंय. हे अमृत तुम्ही त्या राजा परीक्षितीला पाजा, तो अमर होऊन जाईल आणि त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला तुम्ही भागवत कथा सांगा. शुकदेवजी म्हणतात, देवा हो, तुम्ही मोठे ठग आहे. अरे कुठे काचाचा तुकडा आणि कुठे लाख मोलाचा हिरा. तुमचं अमृत म्हणजे काचाचा तुकडा आहे आणि माझी भागवत कथा म्हणजे हिरा आहे, हिरा.
याची बरोबरी कशी होईल? तुम्ही कथा ऐकण्याच्या योग्यतेचे नाही, कारण कथा ऐकण्यासाठी नम्रता पाहिजे, अंतःकरणात भक्ती पाहिजे, तोच या कथेचा अधिकारी आहे. क्रोधी अविश्वासी यासी मोद कैसा, व्यर्थ आपली वाचा. तुम्ही अविश्वासी आहे, क्रोधी आहे, कपटी आहे तुम्ही. जेव्हा जेव्हा कोणी तपश्चर्या करायला लागले तेव्हा तुम्ही काहीतरी त्यामध्ये विघ्न आणलं आणि त्याचं तपभंग केलं. तुम्हाला नाही भेटणार. राजा परीक्षितीला विचारलं, राजन हे देव कथामृत मागताय, देऊ का? तर परीक्षिती म्हणता, गुरु महाराज या कथामृतामध्ये आणि स्वर्गातल्या अमृतामध्ये काय फरक आहे? जरा फरक दाखवा. डिफरन्स बिटवीन कथामृत आणि अमृत. कथामृत मध्ये काय फरक आहे? म्हणे स्वर्गातलं अमृत पेले तर अमरत्व प्राप्त होईल, पण शिने पुण्य मर्त्य विशांती, पुण्याची पावटी सरे आणि मग स्पर्धेची चित्रपटाची मोठी उत्तरे येऊ लागते बघारे लोक. पुण्य संपन्न की परत यावं लागेल. पण कथामृत असं आहे, हे याच देही याच डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. मोक्ष प्राप्ती होईल, पुन्हा जन्म मरण जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी. सांगा देऊ का मग? राजा परीक्षिती म्हणाले, नको नको गुरु महाराज, मला कथामृतच पाहिजे. अशा रीतीनं त्या कथा भागवताचा महिमा सूत महाराजांनी सांगितला. आता हे भागवत कोणी कोणाला सांगितलं, भागवताची निर्मिती कशी झाली, तर या हे सर्वात प्रथम भागवत सांगितलं. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत. ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासासी उपदेशी. 4 श्लोकामध्ये भगवान ब्रह्मदेवानं नारदांना हे भागवत सांगितलं. पण नारदांच्या त्याची काही पचनी पडलं नाही. 4 श्लोकात सांगितलं पण पचनी नाही पडलं. मग पुढे चालून ते भागवत नारदांनी परीक्षित आपल्या व्यासमुनींना सांगितलं. व्यासमुनींनी आपल्या मुलाला शुकदेवाला सांगितलं. शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. तेच भागवत गोकर्णानं आपल्या भावाच्या उद्धारासाठी धुंदुकरीला सांगितलं. आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा. तरी बाकीच्या लोकांचा उद्धार झाला नाही म्हणून श्रावण महिन्याच्या नवमीला परत भागवत सांगितलं. ते भागवत कार्तिक शुद्ध नवमीला शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. अशी ही 7 दिवसाची परंपरा भागवताची सप्ताह विधी सुरू झाली. आता या भागवता सांगणारा अधिकारी कसा पाहिजे आणि ऐकणारे अधिकारी कसे पाहिजे असं म्हणून आलंय. अलीकडे आम्ही भागवत ऐकतो, गावोगाव सत्य चालू आहे, पण लोकांमध्ये बदल नाही. आमचे मात्र कमाय भरपूर चालू आहे. टुमटाम कथा सांगायच्या, लोकांचं मनोरंजन करायचं, लग्नाच्या निमित्तानं आयनं घ्यायचे, याची गोवर्धन पूजा करायची, आणा पैसे, लग्नाचे आहेर आणा, अमुक आणा, ढमुक आणा, टमुक आणा, आणि पैसे जमा करून जायचं. तुम्ही करो का मरो, आम्हाला त्याची काही गरज का? तर जो वक्ता आहे त्याच्याजवळ तो ब्रह्मनिष्ठ नाही, ब्रह्मवेत्ता नाही. भागवत सांगणारा वक्ता हा ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मवेत्ता पाहिजे. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे अनेक दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून देणारा, शास्त्राचे प्रमाण देऊन त्या ब्रह्मापर्यंत पोहोचवणार. आणि ब्रह्मनिष्ठ
म्हणजे त्या ब्रह्माची अनुभूती घेणारा, निरपेक्ष निष्कंचन, कोणत्याही प्रकारची आशा त्या वक्त्याला नको. ना मान सन्मानाची आशा पाहिजे, ना द्रव्याची आशा पाहिजे, कुठलीच आशा नाही. असा वक्ता जर असेल, असा योग्य अधिकारी जर असेल, तर त्यानं सांगितलेली कथा श्रोत्यांच्या हृदयावरती बिंबते, कारण त्याच्या जवळ तपाचं सामर्थ्य आहे. 3 प्रकारचं तप आहे माय बाबा हो. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. कायिक तप म्हणजे शरीरानं होणारं तप. वाचिक तप म्हणजे वाणीनं होणारं तप. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हे जी विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. अरे सत्या वाचुनी शब्द न बोले, कधीही कोणाची सहजही कोणाची मित्रा परमैत्री जाती, मित्रा परमैत्री जाती. सत्या वाचून शब्द न बोली, सत्या वाचून शब्द न बोली, सहजही कोणाची, सहजही कोणाची मित्रा परमैत्री जाती, मित्रा परमैत्री जाती. मृत्युवाशाही बोलाची, वापर बोलाची, वापर बोलाची. जो सत्यावीर शब्द न बोली, जो सत्यावीर शब्द न बोली, सहजही बोलाची, सहजही बोलाची. मित्रा परमैत्री जाती, मित्रा परमैत्री जाती, मित्रा परमैत्री जाती. सत्य बोलायचं. आम्ही असे महाराज 2-2, 3-3 डायऱ्या ठेवतो आम्ही. का होत आहे नाही पहा डायरेक्ट बोला. लोक म्हणता नाही ना महाराजांना. बरं मग मी आता दुसऱ्याला फोन करून सांगतो, मागे पुढे कार्यक्रम करतो. लोकांना दिसायला पाहिजे की बाबांचे कीर्तन खूप चालतात, कथा खूप चालतात. पण सत्य बोलायचं. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप. जाके हृदय साच है, ताके हृदय आप. सत्यासारखं तप नाही. बोलायचं तर सत्य बोलायचं. दुसरं आहे हे वाणीचं तप आहे. आणि तिसरं आहे मानसिक तप. मानसिक तप म्हणजे मनाचं तप. मनात सुद्धा कोणाबद्दल द्वेष निर्माण यायला नको, कोणाबद्दल हिंसा निर्माण व्हायला नको, मनामध्ये क्लेश निर्माण व्हायला नको, विकार यायला नको. याला म्हणता मानसिक तप. आणि तिन्ही तप ज्या वक्त्याजवळ राहतात त्याच्या मुखातून सहज शब्द निघाला तरी त्याचा परिणाम त्या गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. वाल्यात कोणी काही बोध घ्यायला गेला नव्हता नारदांजवळ की गुरु महाराज मला बोध द्या तुम्ही, मला देव काय, ब्रह्म काय, माया काय, मोक्ष काय हे विचारायला गेला होता का? नाही. वाल्या कोणी नारदांना मारण्यासाठी गेला होता. पण नारदांनी सहज त्याला बोलला की रे वाल्या, तू कोणासाठी हे करतोय? ज्यांच्यासाठी करतो ते तरी तुझ्या ह्या पापामध्ये भागीदार होतील का जरा विचारू नये. वाल्या घरी गेला, विचारपूस केली.
तर त्या पापात कोणी भाग घ्यायला तयार नाही माय बापा हो. तेव्हा वाल्याला पश्चाताप झाला की मी आजपर्यंत इतकं पाप केलं, आता हे पाप मी कसं भरू, कुठे फेडू. तेव्हा नारदांनी सांगितलं चिंता करू नको, तुझं पाप मी घेतो. आणि त्याला सहज मंत्र दिला. तो मंत्रही त्या वाल्याने आयुष्यभर मारा मारा म्हटलं तर त्याला रामा रामा येईल. तरी नारदजी म्हणतात तुला मारा मारा येतं तुझ्या तोंडात, मारा मारा म्हण. हे उलट राम जपू जपा जग जाना वाल्मीक कहे ब्रह्म समाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सब जग जाना वाल्मिक भय ब्रह्म समाना. उलट्या नामानं वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिक झाला, एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज. कोणी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा. का तर वक्ता हा अधिकारी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक लावे दिल्ली लोक उद्धरती. लावे दिल्ली लोक उद्धरती. लावे दिल्ली लोक उद्धरती. प्रसिद्ध बोलिले वाल्मिक लावे दिल्ली लोक उद्धरती. लावे दिल्ली लोक हरि मुखे बना. हरि मुखे बना. हरि मुखे बना. हरि मुखे बना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. असा वक्ता पाहिजे, ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय. आणि मग आता शिष्य कसा पाहिजे, शिष्य निष्कपट पाहिजे. श्रोते कसा पाहिजे, शास्त्रावर ग्रंथावर आणि वक्त्यावर. हे व्यास, हे विजयसिंह महाराज समजू नका, हे बेटावचे महाराज समजू नका. या ठिकाणी व्यास मुनी बसल्या, व्यास यांच्या मुखातून जे निघेल ते सत्यच आहे, खरंच आहे असा विश्वास तुमच्या मनामध्ये पाहिजे. शास्त्रावर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे, वक्त्यावर विश्वास पाहिजे. दुसरा दोन लक्षात, जो श्रोता आहे त्याचं मन निर्मळ पाहिजे. मन करावे निर्मळ येऊने गोपाळ राहे. मन निर्मळ पाहिजे. आपल्या अगोदरच्या काळात चिकित्से नव्हते, मग तोंड पाय जरा आले काय करत होते, पाण्यामध्ये तोंड पाहिजे. जे पाणी निर्मळ आहे, स्थिर आहे, त्याच्यामध्ये आपला चेहरा चांगला दिसतो. आणि जे पाणी हलतं
त्याच्यामध्ये चेहरा दिसत नाही. तसं हे मन रूपी हे मन आपलं हे दर्पण आहे. मन सामान्य समजू नका तुम्ही. तोरा मन दर्पण तोरा मन दर्पण तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. पवित्र पाहिजे आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचा. कोणाच्याही बद्दल द्वेष ठेवू नका, मत्सर ठेवू नका, निंदा करू नका. श्रोत्यानं निंदा करायची नाही. एकमेकाची निंदा केली तर त्याचं पाप आपल्याला लागतं. निंदा मत करना किसकी सच्ची बात करती. 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 हा कौरव पांडव दोनों भाई एक सच्चाई झूठा.
योग्यतेचे लक्षण आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व या योग्यतेचे आहे. का हो ही कथा कशी झाली कोण सांगितली तर सूतजी महाराज म्हणतात की एक वेळा नारदजी तीर्थयात्रा करत जात होते आणि फिरत असताना त्यांचं मन उद्विग्न झालं. कारण त्यांनी पाहिलं या कलियुगामध्ये जिकडे तिकडे स्वार्थ घुसलेला आहे. जो तो आपल्या पोटाचा स्वार्थाचा विचार करत आहे. दया धर्म राहिला नाही, नीती राहिली नाही. माय बापांचा द्वेष करायला लागलेत मुलं. सासू सासऱ्यांना मेजवानी करायला लागले. संगत मत करना कोटी दुनिया उलटी है झूठी. संगत मत करना कोटी दुनिया उलटी है झूठी. नारदजींनी पाहिलं जाता 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 हा आश्रम कोणाचा म्हणे ब्रह्मचारी बाबाचा. आणि हे पोरं कोणाचे म्हणे ब्रह्मचारी बाबाचे. पोरं ब्रह्मचारी बाबाचे, नाव फक्त ब्रह्मचारी आणि सर्व संसार त्याचा थाटेल. पुढे गेले का हा आश्रम कोणाचा हा मौनी बाबाचा. आणि ह्या शिव्या कोण बोलताय ऐकताय कुठून ऐकायला येत आहे म्हणे मौनी बाबा बोलताय. नाव मोठं लक्षण मोठं. त्याने नाव मोठे लक्षण कोणते जो दिसतो तसा नसतो. अंधार दिव्याच्या खाली मुलगी माणूस हा बसतो. अंधार दिव्याच्या खाली मुलगी माणूस हा बसतो. अंधार दिव्याच्या खाली मुलगी माणूस हा बसतो. अंधार दिव्याच्या खाली मुलगी माणूस हा बसतो.
फिरत चालले नादांचं मन उद्विग्न झालं की कसा जमाना आला, सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, तो स्वार्थासाठी जगतोय. संज्ञा भावना हो दुनिया सारी पागल कैसी हो गई, पागल कैसी हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, पागल कैसी हो गई, पागल कैसी हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, क्या संगीत दीवानी. जवानी के जोश में जो भी आया बोलता, जवानी के जोश में जो भी आया बोलता, अपने माँ बाप को जूतों से मारता, बाल गलती गैला, गलती हमसे हो गई, गलती हमसे हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, देखो देखो दुनिया सारी बात कैसी हो गई, बात कैसी हो गई, क्या संगीत दीवानी कैसी हो गई, क्या नारदजी मनाला शांती मिळावी म्हणून तीर्थ तीर्थ करत फिरत चालले. या तीर्थावर त्या तीर्थावर जातात, पण नारदजींच्या मनाला शांती मिळाली नाही. सर्व अवलंबर दांभिकपणा पाहून नारदांचं मन बेचैन झालं. नारदांना असं वाटत होतं कोणीतरी संत भेटतील आणि सत्संगतीमध्ये मला सुख शांती मिळेल, कारण सत्संगतीमध्ये खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, 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 आपला परी केलाई येते, आपला परी केलाई
संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे महाराज. एक घडी आधी घडी कुणी आध. तुलसी संगत संतन की कट जावे कोटी अपराध. काय अर्थ आहे याचा? एक घडी आधी घडी कुणी आध. एक क्षणभराचा सत्संग जन्ममानाचा कोटी अपराध जरी असले तरी त्या पापातून मुक्त करतो. इतकं सुख त्या सत्संगामध्ये आहे. आणि या सत्संगाची प्राप्ती होईल म्हणून नारदजी भटकत तीर्थयात्रा करत विशाल क्षेत्रामध्ये म्हणजे नारायणाच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांना सनत कुमारजी भेटले. नारदजींनी आणि सनत कुमारांनी एकमेकांना नमस्कार केला आणि सनत कुमार नारायणांच्या चेहऱ्याकडे पाहून विचारतात, कथम ब्रह्मदीन मुखा कुलचिंता कुरो भवान त्वरितं गम्यते कुताच्च गमनम तव. हे महात्मा, तुमच्या चेहऱ्यावरती चिंता आहे. तुमचा चेहरा दुःखी आहे. काय कारण आहे? हरी का दास कभी होवे न उदास. सर्व जग दुःखी असू शकते पण हरीचा दास मात्र दुःखी राहत नाही. तो तर सदा सुखी आहे. कारण सदा नाम घोष करू हरी कथा. सदा तो भगवंताचं नाम चिंतन करत राहतो. सदा भगवंताची कथा स्मरण करत राहतो, श्रवण करत राहतो. त्याच्यामुळे त्याला दुःख होत नाही. आणि असं असणारे तुम्ही आज दुःखी आहे, तुमच्या चेहऱ्यावरती चिंता आहे, काय कारण आहे? नारदजींनी म्हटलं, महात्मा तुम्ही बरोबर ओळखलं. मी दुःखी आहे ही गोष्ट सत्य आहे. पण महाराज मी माझ्या दुःखानं दुःखी नाही. आपण दुःखी कधी होतो बाबा हो? आपल्याला दुःख झालं, आपलं काही नुकसान झालं, आपल्याला कोणी वाईट बोललं तर आपल्याला दुःख होतं. पण नारदजी काय म्हणतात सांगा, ऐका. मी माझ्या दुःखामुळे दुःखी नाही. मला दुःख आहे. मी फिरत आलो तर मला जिकडे तिकडे स्वार्थ दांभिकपणा दिसला. आणि असा फिरत मी वृंदावनामध्ये आलो. त्या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं एका ठिकाणी अनेक स्त्रिया जमलेल्या होत्या. त्यातली एक सुंदर स्त्री रडत होती. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया त्या स्त्रीला समजावत होत्या आणि त्यांच्या पुढे दोन म्हातारे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. मी त्या वृंदावनामध्ये त्या स्त्रियांपासून असं लांबून जायला लागलो. तेव्हा ती एक रडणारी स्त्री मला म्हणते, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिन्तामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वतागहरं त्वं. हे महात्माजी, थोडं थांबा, क्षणभर थांबा. आज माझं महत् भाग्य की तुमच्या सारख्या संतांचं मला दर्शन झालं. कारण का? भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा भाग्याचा
महाराज, माझ्या भाग्याचा उदय झाला. तुमच्यासारख्या संतांचं महात्म्यांचं दर्शन मला झालं. भाग्याचा उदय होतो तेव्हाच संतांचं पाय आपल्याला भेटतात. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी पदरी असता काठी तव होय भेटी हरिप्रियांची. आज माझं भाग्य ही तुमच्या सारख्या संतांचं मला भेट झाली, दर्शन झाली. महाराज, माझं दुःख दूर करा, तुम्ही माझी चिंता दूर करा. नारदजींनी विचारलं, देवी तुम्ही कोण आहे, तुमचं नाव काय? तेव्हा ती स्त्री म्हणाली, नारदजी महाराज, माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला. माझं पालन पोषण कर्नाटकात झालं. महाराष्ट्रामध्ये मला जागोजागी मान सन्मान भेटला. मी फिरत फिरत माझे हे माझे दोन मुलं आहे. एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य आहे. आम्ही तिघं फिरत फिरत गुजरात राज्यामध्ये आलो आणि त्या ठिकाणी आम्हाला तिघांना वृद्धावस्था प्राप्त झाली. याचा सिद्धांत आहे का महाराज? जेव्हा हृदयामध्ये द्रवता, हृदय द्रवित होतो, त्यावेळेस भक्तीचा जन्म होतो. कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना अंगावरती रोमांच उभे राहायला पाहिजे. हृदय द्रवित झालं पाहिजे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे ना, तेव्हा भक्तीचा जन्म होतो. ती भक्ती कर्नाटकामध्ये तिचं पालन पोषण झालं. कर्नाटक म्हणजे हे कान. भगवंताच्या अनेक कथा या कानांनी जेव्हा तुम्ही श्रवण कराल, तेव्हा त्या भक्तीच्या अंतःकरणामध्ये ते भक्ती वाढेल. आणि भक्ती वाढत असताना महाराष्ट्र म्हणजे पंढरपूर सारख्या, आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये आले, त्या ठिकाणी संत महात्म्यांचा संघ घडतो. तो संघ घडला की त्या ठिकाणी त्या भक्तीला मान सन्मान भेटतो. कारण भक्तीची किंमत करणारे संत महात्मे. सर्वे परत करू शकत नाही भक्तीची. भक्तीची किंमत करण्यासाठी भक्त असावा लागतो, संत असावा लागतो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरी समय मान होईल कळो. आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती जोपर्यंत उदयाला येणार नाही, तोपर्यंत दुसऱ्याच्या अंतःकरणातली भक्ती आपल्याला करणार नाही. गर्भ प्रसूतीचे दुःख काय हे स्वतः प्रसूत झाल्याशिवाय स्त्रीला कळणार नाही. जी प्रसूत झाली नाही, तिला कधी बाळ प्रसूतीचं दुःख झालं नाही, ती काय वर्णन करणार प्रसूतीचं? जो अनुभव ज्याला येतो तो अनुभवी माणसाचा जाणतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संत महात्मे त्या भक्तीची कदर करतात. पण पुढे फिरत फिरत ती गुजरात मध्ये जाते. गुजरात हा राष्ट्र, गुजरात हे प्रांत हा श्रीमंतांचा प्रांत आहे. आणि श्रीमंत लोकांजवळ भक्ती नसते. श्रीमंतांच्या जवळ पैसो मेरा भगवान, पत्नी बन गई गुरु, बच्चा मेरा शालिग्राम, तो भजन किसका करो. ना बाप बड़ा ना मैया, सबसे बड़ा रुपया. त्यांच्याजवळ फक्त पैसा पैसा पैसा, पैशाची किंमत. आणि म्हणून असे धनवान लोक जे आहे. आपलं गाव मोठं भाग्यवान आहे. मला आनंद वाटतो बरं का बबनराव दादा, की आपल्यासारखे प्रतिष्ठित माणसं, श्रीमंत माणसं, जाणकार माणसं कधीला राहतात. आमच्या गावाकडे नाही राहत. आमच्या गावाकडे राहताना एकाला ऐकू येत नाही, दुसऱ्याला दिसत नाही. घरून हार हार करत ज्यांना केलं जातं,
काय इकडे बेडके टाकता, काय इकडे ठोकरता, जाऊन बसा तिकडे मंदिरात, असे लोक येतात. पण तुम्ही मोठे भाग्यवान आहे आणि आम्हीच भाग्यवान आहे तुमच्यापेक्षा की तुमच्यासारखे श्रोते आमच्या डोळ्यासमोर बसतात. वास्तविक तुम्हाला ज्ञान देण्याची योग्यता आमची नाही. आम्ही अगदी संसारामध्ये रचेल पचेल कोचिड सारखे चिरकेल माणसं आम्ही. मी काही साधू संन्यासी ब्रह्मचारी नाही महाराज. प्रापंचिक आहे, संसारी आहे, व्यापी आहे. म्हणजे माझी योग्यता तुम्हाला ज्ञान देण्याची नाही, पण तुम्ही मला त्या योग्यतेचे समजून ऐकताय हे माझं बंधन. मग तिथे गेल्यानंतर भक्ती माता तिचे मुलं म्हातारे झाले. त्या आपल्या म्हाताऱ्या मुलांना घेऊन ती फिरत फिरत वृंदावनामध्ये आली. आणि वृंदावनात आल्यानंतर वृंदावनाच्या भूमीची चरण रज लागल्याबरोबर त्या भक्तीच्या देहामध्ये पालता झाला. ती तरुण झाली, सुंदर झाली, तिच्या अंगाचा सुगंध सुटायला लागला. पण मात्र तिचे मुलं काही त्या ठिकाणी तरुण झाले नाही, उलट बेशुद्ध पडले. कारण वृंदावन भूमी ही भक्तीची भूमी आहे. त्या भक्तीच्या भूमीमध्ये ज्ञान आणि वैराग्याला सुद्धा किंमत देत नाही ते. त्यांना जो भक्तीचा आनंद आहे तो ज्ञानामध्ये वैराग्यामध्ये नाही. म्हणून तर म्हटलंय ऐसे सुख मोहे भक्ती मिटे, ऐसे सुख मोहे भक्ती चटक काही अलगच आहे महाराज. अंका लगी बंका लगी लग गई सजन कसाई, राजा पिपाजी को ऐसी लगी उन्होंने छोड़ दी बादशाही. लाली मेरे लाल की जिद देखो तितला, लाली देखना मैं गई मैं भी हो गई लाल.
महाराज त्या भक्तीची चटक एकदा का लागली ना की तुम्हाला हा संसार हे विषय सुख सर्व फिकं लागतं. हा आनंद घेऊन आम्ही जेव्हा घरी जाऊ ना महाराज आम्हाला हुरूर वाटेल. आमचं घर म्हणजे आम्हाला सासर वाटतं आणि आम्ही जेव्हा कथेला येतो तेव्हा आम्हाला असं वाटतं आम्ही माहेरात आलो. चिंता नाही, फिकीर नाही, कुणा मुलाची चिंता नाही, नाताची चिंता नाही, शेतीची चिंता नाही, कुठली चिंता नाही. फक्त भगवंताचा आनंद घ्यायचा भक्तीचा हेच आमचं ध्येय आहे. त्या वृंदावनामध्ये भक्ती आहे. तुम्ही कधी गेला असाल वृंदावनामध्ये तर त्या ठिकाणी महाराज माणसाचं मन इतकं भरून येतं. बाके बिहारीच्या दर्शनासाठी जेव्हा जातो ना आपण छोटीशी अशी बोळ आहे हो आणि त्या मोळीमधून स्त्रिया पुरुष असे जातात. अंगावरती दागदागिने असतात. हे असे खेटून खेटून चालतात. पण त्या ठिकाणी चोरी होत नाही कारण भक्तीनं मन असं पवित्र झालेलं असतं. त्या बाके बिहारीचं दर्शन घेतलं की असं वाटतं आम्ही धन्य झालो. असं ते वृंदावनाचं क्षेत्र आहे. त्या वृंदावनामध्ये भक्ती माता गेली, ती तरुण झाली, मात्र तिचे मुलं दोघे म्हातारेच राहिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आपलं काय चालू होतं सांगा बरं. कोण सांगते काय चालू होतं बाई?
वृंदावन मध्ये नाही, मी मला कसं आहे, मी विसरून जातो मला. वृंदावन मध्ये गेले आणि भक्ती माता आपलं दुःख सांगू लागली. महाराज, माझ्या मुलांची अवस्था माय तरुण आहे आणि मुलं म्हातारे होऊन बेशुद्ध पडलेले आहे. याच्यापेक्षा अजून कोणतं दुःख मला पाहायला भेटायला पाहिजे महाराज? यांचं दुःख पाहून माझं हृदय हळहळत आहे. म्हणून माझ्यावर कृपा करा, माझ्या मुलांचं दुःख दूर करा, त्यांना चैतन्य प्राप्त होईल असं काही करा. नारदजी म्हणाले, दुःखी झाले, कारण संतांचं हृदय आहे माय बापा हो. संत हृदय नवनीत समाना, कहा कभिन्न परी कहे न जाना. पर दुख देख द्रवही, निज प्रताप द्रवही नवनीता, आणि पर दुःख द्रवही संत सुपुनीता. आपल्याला दुःख झालं, शेक लागलं लोण्याला की लोणी विरघळतं, पण दुसऱ्याचं दुःख पाहून संतांचं हृदय विरघळतं. आणि म्हणून नारदांचं नारद संत होते. त्यांना दुःख झालं, माते तू चिंता करू नको, तुझ्या मुलांना शुद्धीवर आणण्याचं काम मी घेतो, मी करतो. नारदजी त्या ज्ञान आणि वैराग्यावर बसले. त्यांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ घेतला, त्यांनी भगवद्गीतेचा पाठ घेतला, अनेक प्रकारचे स्तोत्र त्या ठिकाणी म्हटले. ते ज्ञान वैराग्य थोडे शुद्धीवर यायचे, थोडे डोळे उघडायचे, परत बेशुद्ध व्हायचे. आता नारदजी विचार करताय काय करावं. नारदांना जेवढं प्रयत्न केले गेले तेवढे प्रयत्न त्यांनी केले, शेवटी हताश झाले. आणि काय करावं, भगवान नारायणाचं ध्यान करताय तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. नारदजी, सत्कर्म करा, सत्कर्म करा. सत्कर्म काय आहे हे तुम्हाला संत महात्मे सांगतील. नारदजींनी डोक्याला हात लावला, गीता पाठ घेतली, हे काय सत्कर्म नाही? विष्णू सहस्रनाम घेतला, म्हटलं हे काही सत्कर्म नाही? कुठलं सत्कर्म करायचं? आकाशवाणीनं सर्व गुह्य ठेवलं, गुपित ठेवलं. सत्कर्म म्हणजे नेमकं काय? आणि संत सांगतील, पण असं सांगितलं नाही की अमुक संत सांगेल. हे आकाशवाणी ऐकून नारदजी वृंदावनातून चालायला लागले. कोणी आश्रम दिसला, महाराज दिसले की जय हरी महाराज, जय गुरु महाराज. अहो सत्कर्म काय ते मला सांगा. तर काही महाराज लोक म्हणत की त्रिकालदर्शी नारदजी आपल्याला सत्कर्म विचारताय. सत्कर्म तर यांना माहित नाही, तर आपल्याला काय माहित राहील. म्हणून आपलं इम्प्रेशन डाऊन व्हायला नको म्हणून काय करावं तर ते असे म्हणायचे, आमचं मौन रोत आहे, आम्ही सांगू शकत नाही. पुढे गेले, पुढे काही महाराजांना भेटले. महाराज सत्कर्म काय? महाराज जी आप ठट्टा कर रहे हैं, आप इतने बड़े देवर्षि हैं, त्रिकालदर्शी है, फिर भी आप हमें सत्कर्म पूछ रहे हैं. हम आपको क्या सत्कर्म बताएंगे? कोणीच त्यांना सत्कर्म दाखवलं नाही. ज्ञानांना विचारलं त्यांनी सत्कर्म सांगितलं नाही. कर्मठांना विचारलं त्यांनी सत्कर्म सांगितलं नाही. पुराणिकांना विचारलं त्यांनी सत्कर्म सांगितलं नाही. शेवटी हताश होऊन सत्कर्म काय असेल मला कोण सांगेल हा विचार करत करत जड पावलानं ते आपल्या बद्रिकाश्रमाला आले. आणि त्या ठिकाणी सनत कुमारांची भेट झाली. सनत कुमारांना नारदांनी सनत कुमारांना ही सर्व हकीकत सांगितली. सनत कुमार म्हणाले, नारदजी आता दुःख करू नका, चिंता करू नका, सत्कर्म काय ते आम्ही तुम्हाला सांगतो. अहो सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताची कथा करणं, सप्ताह विधीनं. नारदजी म्हणाले, महाराज माझ्या बापानेही मला सांगितलं होतं चतुश्लोकी भागवत, पण मला काही कळालं नाही.
आता माझी अशी इच्छा आहे की हे भागवत कसं करायचं, भागवत सत्कर्म श्रवण कसं करायचं की ज्याने भक्ती ज्ञान वैराग्य हे नवतरुण होतील, त्यांचं दुःख दूर होईल, म्हणून तुम्ही कृपा करा. तेव्हा सनत कुमार म्हणाले, चिंता करू नका. सनत कुमार आणि नारदजी बद्रिकाश्रमातून हरिद्वारला आले. का बद्रिकाश्रमामध्ये करायला काय हरकत होती त्यांना ती कथा. पण सनत कुमारांनी विचार केला की बद्रिकाश्रमामध्ये एवढ्या उंच पर्वतावरती मोठमोठे योगी ऋषी जपी तपी हेच ऐकतील, पण जे सांसारिक आहे, जे संसारामध्ये फसलेले आहे, विषयामध्ये फसलेले असे लोक कसे ऐकतील. म्हणून त्यांनी संसारिकांच्या आणि जपी तपी संन्यासियांच्या केंद्रस्थानी म्हणजे हरिद्वारच्या ठिकाणी आनंदवनामध्ये ती कथा केली आणि 7 दिवस कथा केली. 7वा दिवस झाला आणि मग भक्ती ज्ञान वैराग्य नाचत नाचत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. ज्ञान वैराग्य भक्ती माता तरुण होऊन नाचत नाचत त्या ठिकाणी भगवंताचं कीर्तन करत आले आणि अशा रीतीनं त्या भक्तीचं दुःख दूर झालं. नारदजी सनत कुमारांना विचारतात की महाराज, या श्रीमद भागवत कथेनं कशा कशा लोकांचा, पाप्या लोकांचा उद्धार होतो की चांगल्या लोकांचा उद्धार होतो ते सांगा. तेव्हा सनत कुमार सांगतात की पाप्यांमध्ये पापी शिरोमणी जरी असला की ज्यानं जगातील कुठलंच पाप करायचं बाकी ठेवलं नाही असा जरी असला तरी त्याचा उद्धार श्रीमद भागवत कथेनं होतो. अरे जिवंत माणसाचा उद्धार होईल यात काय नवल आहे, पण जो प्रेतात्मा आहे, जो भूत पिशाच आहे, त्याचा सुद्धा उद्धार होतो. हे पटवण्यासाठी सनत कुमार त्यांना कथा सांगत आहेत की तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती एक सुंदर असं नगर होतं. त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्यावेळी 6 शास्त्र 18 पुराण संपन्न असणारा ब्राह्मण, परिस्थितीही चांगली होती, ज्ञानी होता, सर्व गोष्टी अनुकूल होत्या. पण त्याच्या ठिकाणी एक न्यूनता होती, एक कमीपणा होता. त्याच्या घरी मुलबाळ होतं. संतती नाही म्हणून तो आत्मदेव ब्राह्मण फार दुःखी झाला. त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले, नवस केले, साहस केले. मुलगा व्हायला पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे. मुलाची वाट पाहता पाहता त्याचं अर्ध आयुष्य निघून गेलं. त्याला असं वाटलं की मला जर संतती झाली नाही तर मी मेल्यानंतर माझं श्राद्ध कोण करेल, माझं पिंडदान कोण करेल, मला सद्गती प्राप्त कशी होईल.
या दुःखानं तो दुःखी झाला आणि त्याला पत्नी होती, तिचं नाव धुंदुली होतं. धुंदुली ही सुंदर होती पण भांडणखोर चुगलीखोर होती. याची तिची चुगली लावल्याशिवाय भांडण केल्याशिवाय तिचं समाधान होत नव्हतं. त्याच्या घरी एक गाय होती. गाय सुद्धा खूप सुंदर होती पण गायला सुद्धा वासरू होत नव्हतं. अंगणामध्ये एक आंब्याचं वृक्ष होतं, झाड होतं. किती जरी वर्षाचं झाड झालं पण त्या झाडाला सुद्धा कधी मोहर आला नाही, फळ लागली नाही. आत्मदेव स्वतःला कोसायचा, मी तर पापी आहेच आहे, मला संतती नाही, माझ्या गायला वासरू नाही, माझ्या आंब्याला फळ येत नाही. मग असं जीवन जगून निपुत्रिक राहण्यापेक्षा मेलेलं बरं, आत्महत्या केलेली बरी. म्हणून आत्मदेव ब्राह्मण घरादाराचा त्याग करून जंगलामध्ये आत्महत्या करण्यासाठी आला. एखाद्या विहिरीमध्ये उडी मारून जीव द्यायचा हा त्याने विचार केला होता. तेवढ्यामध्ये मार्गानं एक साधू महात्मा येताना दिसला. याला वाटलं की मरायचंच आहे पण संतांचं दर्शन घेऊन मरावं. म्हणून तो त्या संतांच्या जवळ गेला आणि संतांच्या पायावरती नतमस्तक झाला. जय हो महाराज, जय हो. आता संत महात्म्याचे महाराज समोरच्या माणसाला जर नमस्कार केला तर त्याच्या चेहऱ्याचं वाचन ते करतात की समोरचा माणूस आपल्याला नमस्कार करतोय, याच्या मनात भाव काय, याचा भाव आहे का, हा आनंदात आहे का, हा दुःखी आहे का, हा चिंतातूर आहे का. याला सायकोलॉजी म्हणतात, मानसशास्त्र. न सांगता समोरच्या माणसाचे भाव त्यांना कळतात. त्या महात्म्यांनी त्या आत्मदेवाकडे पाहिलं आणि म्हटलं, कदम रोदेशी विप्रम कम का ते चिंता बलियसी वरतम सत्वरम मयम स्वस्य दुःखस्य तारम. अहो ब्राह्मण देवता, तुम्ही का रडत आहे? तुमचा चेहरा उदास आहे, तुमचे डोळे अश्रूंनी भरलेले आहे. तुम्हाला काय दुःख आहे, कोणती चिंता आहे? तुमच्या दुःखाचं कारण तुम्ही मला सांगा. तेव्हा आत्मदेव म्हणतो, आता त्या आत्मदेवाला वाटलं की महाराज जरा पोचल दिसतो. हा महाराज, खरंच माझं दुःख तुम्ही जाणलं, मी दुःखी आहे, माझ्या डोळ्यामध्ये आसू भरलेले आहेत. महाराज मी दुःखी काय सांगू का तुम्हाला? अहो माझं आता आयुष्य निघून गेलं, माझी 50 ओलांडल्या गेली तरी अजून मला मुलबाळ झाला नाही आणि त्याच्यामुळे मी दुःखी आहे. महात्मा म्हणाला की तू भाग्यवान आहे. अरे मुलबाळ झाला नाही हे फार भाग्याची गोष्ट आहे तुला. ज्यांना मुलं आहे त्यांना तरी विचारून बघ की तुम्हाला मुलं आहे तर तुम्ही सुखी आहे का? मोठी शोकांतिका आहे माय बापा हो. ज्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपले आई वडील वाटेल ते दुःख सहन करतात, रात्रीचे दिवस करतात, हाडाचे काळ करतात का माझा मुलगा मोठा होईल, हा शिकेल, सवरेल, नोकरीला लागेल आणि मी सुखानं राहील. अनेक वर्षाची कमाई त्याच्या लग्नासाठी लुटून टाकतात, शिक्षणासाठी लुटून टाकतात. पण जेव्हा मुलगा नोकरीला लागतो, बाहेरची सून येते, तेव्हा त्या मुलाला, त्या सुनेला, ते म्हातारे आई वडील दुःख बोध वाटतात. तुझ वाटेल तसे टाकून बोलतात. कधी कधी आम्ही रस्त्यानं जातो तर ऐकायला येतं, आम्ही ऐकून सांगतो या गोष्टी रस्त्यानं, काय कोणती सून कशी बोलते, काय बोलते. एकेरी भाषेमध्ये बोलता हो सुना. अरे का रे त्या म्हाताऱ्याला, त्या सासूला.
ही पसरते आणि भाण्यांचा गंध आणून तिच्या पुढे ठेवते घासी. अनेक प्रकारचं दुःख मुलं असून आईबापाला सुख नाही. तर संत महात्मे सांगतात की मुलं म्हणजे सुख देता हे तुझी खोटी कल्पना आहे, तुला भ्रम आहे. अरे भगवंताने तुला संधी दिली आहे की आपला उद्धार आपणच करायचा. मुलं उद्धार करत नाही, आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे. उद्धरे आत्मानं पसदे. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण संसार बंधन तोडावे गे. आपली आपण करा सोडवण, आपलीच आपल्याला सोडवण करायची आहे. कोई तेरा न तू किसी का सभी मतलब के है साथी. फसा क्यों जाल माया के काल पे सिवा काल सिर पे सवारी. साधून अनेक प्रकारे समजावलं पण आत्मदेव काही समजला नाही. कारण याच्या मनामध्ये कामना होती. आणि कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय. भक्ती करे कोई सुरमा जाती कुल वर्ण होय. ज्याच्या मनामध्ये कामना आहे, क्रोध आहे, लालच आहे, अशा माणसाकडून भक्ती होत नाही. आणि अशा माणसाला साधूचा बोध तर काय, साधू उगाळून पाडला तरी त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. विदुरानं धृतराष्ट्राला समजावलं होतं, विदुर नीती म्हणून ग्रंथ आहे. पण त्या आंधळ्याला कुठं समजलं? कारण त्याच्या मनामध्ये कामना होती, लालच होती, राज्याची लालच होती. आणि म्हणून साधून बोध केला पण याला काही फळला नाही. शेवटी हा म्हणाला की काहीतरी करा महाराज, तुमची कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमची असते आणि हे मला माहित आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. तर तुम्ही मला पुत्रदान द्या. साधून त्याचं कपाळपाठी वाचली. साधू म्हणाले की अरे ब्राह्मण देवता, तुला एक जन्म तर काय, पण तुझ्या नशिबात 7 जन्मापर्यंत संपत्ती नाही. आता आत्मदेव ब्राह्मण जोरानं रडायला लागला. त्याच्या पायावर, साधूच्या पायावर डोकं आपटायला लागला. म्हणे मी एका जन्मासाठी रडत होतो आणि तुझं ते दुःख 7 पट वाढवलं. मी मेल्याशिवाय राहणार, मी तुमच्या पायावर जीव देतो आणि मी मेल्यानंतर या हत्येचं पातक तुम्हाला लागेल. साधूने विचार केला की ब्राह्मण आहे, ब्रह्महत्या लागेल. हे काय फताली नसतात बोललो आपण याला, का चिंता करू काय. आता जे झालं ते झालं. म्हणून संतांनी त्याला सांगितलं की उठ. आपल्या झोळीतून एक फळ काढलं आणि त्याला दिलं. सांगितलं की जा घरी जा, हे फळ खा आणि घरी जाऊन पत्नीला शुचिर्भूत करायला, आंघोळ वगैरे पूजापाठ करायला आणि तिला हे फळ खायला दे. आणि तिला म्हणावं की 1 वर्षापर्यंत भगवंताची पूजा अर्चा करायची, कोणाची निंदा करू नये. रोज चांगल्या गोष्टी स्मरण कराव्या, चांगल्या गोष्टी ऐकाव्या, म्हणजे तुला एक सद्गुणी मुलगा जन्माला येईल. ते फळ घेतल्यानं हा घरी गेला. पण आपला 5 वाजले. आता आपण उद्या बघूया कथा. चालेल ना बाबा? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ